बन्धनेन जित्वा सवसनं किलेस बलं मुनिन्दो संबोधिनमनगम्म वियासे सम्मा तंबोधिचेतियमहं शिरसा नमामि। वज्रासनावरती बसून दृढतापूर्वक आरूढ होऊन बोधितवान भगवान सम्यक संबुद्धांना सम्यक संबोधी प्राप्तीचा साक्षात्कार झाला। त्या परम पवित्र बोधिचितीला मी माझे डोके टेकून वंदन करतो। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध पवित्र त्यांचा सद्धम्म धम्मावर आरूढ असा श्रावक संघ या महान त्रिरत्नांना माझे त्रिवार नमन। 20व्या शतकातील युग परिवर्तक योग पुरुष महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीला आणि क्रांतिकारी विचारधारेला माझे सदैव नमन आणि समर्पण। या भारतवर्षामध्ये समतेसाठी झटलेल्या संपूर्ण महान स्त्री आणि पुरुष त्या संपूर्ण महान स्त्री आणि महान पुरुषांच्या कर्तव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून गुरुजनांच्या पदकमलावर त्रिवार नमन। आज उपस्थित वंदनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन। विशेष रूपाने आम्हामध्ये ज्येष्ठ वंदनीय पूजनीय भिक्खू बुद्धपालजी महादेव यांना विशेष रूपाने आम्ही त्रिवार वंदन करू। उपस्थित श्रद्धायुक्त श्रद्धा संपन्न या धम्मनगरीमधील बौद्ध उपासक उपासिका आपण सर्वांच्या मांगल्याकरता हिताकरता आईवन्न फल आणि सुखाच्या वृद्धिकरता करता अनंतशी मंगल कामना। यशोधरा महिला विकास मंडळ व सम्राट अशोक बुद्धविहार समिती व समता सैनिक दल पिंपरी कलगा यांच्या सौजन्याने फुले शाहू आंबेडकर विचारमंच समता पर्व 2 दिवसीय धम्म परिषद आपल्या इथे आपण आयोजित केलेली आहे आणि याकरिता आपण मार्गदर्शनाकरिता वंदनीय पूजनीय भिक्खू संघाला आपल्या घरी आपल्या या नगरीमध्ये आपण आमंत्रित केलं धम्म श्रवणाकरिता धम्माचं तत्वज्ञान ऐकण्याकरिता। बौद्ध धम्माची तत्वप्रणाली समाजात प्रस्थापित करण्यासाठी धम्म परिषदेचे आयोजन कसे करावे या प्रश्नावर आज आपण बोलूया। तथागत गौतम बुद्धांनी त्यांचा जो धम्म आहे हा व्यक्तिगत मोक्ष मार्गाला काही दिलेला नाही। केवळ तो व्यक्तिगत मोक्ष मार्गापुरता असेल असं जर आम्ही संबोधित असू तर ते फार चुकीचं आहे। तर तो समता करुणा विवेक सामाजिक न्याय व लोककल्याण यावर सुद्धा आधारित आणि सामाजिक नैतिक व्यवस्था सुअबाधित कशी राहील यासाठी तो खूप मोठ्या प्रमाणात प्रकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धम्माला समाजाचं नैतिक परिवर्तनासाठी खूप महत्वपूर्ण मानलेला आहे। कारण तो धम्म हा समाजाच्या मुक्तीचा मार्ग आहे। आजच्या भारतीय समाज जातीयता आजचा जर आम्ही भारताचा विचार केला तर आजच्या भारतामध्ये जातीयता धार्मिक अंधश्रद्धा आर्थिक विषमता नैतिक अधिपतन कौटुंबिक विघटन या समस्यांनी ग्रासलेला आम्हाला संपूर्ण भारत आज पाहायला मिळतो। कुठल्या कुठल्या गोष्टींनी जातीयता जात धर्म पंथ आजही पाडला जातो। आज आम्ही बघू शकतो उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे। काही दिवसांपूर्वी म्हणजे गतवर्षी 2025 या वर्षामध्ये या देशाचे
जे सरन्यायाधीश म्हणून रुजू झालेले होते त्यांच्यावर झालेला जो भ्याड हल्ला होता, जो भर कोर्टामध्ये, तो आज आम्हाला ते दर्शवून देते की इथे जातीयता, त्यानंतर इथे धार्मिक अंधश्रद्धा कशा स्वरूपाची आहे, याचं स्वरूप आम्हाला आता राजकीय जी वारे आम्हाला पाहायला मिळतात, या राजकीय वाऱ्यांमध्ये कशा प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धेला लोक बळी पडल्या जात आहेत, त्यानंतर विषमता आणि नैतिक अधिपतन, मनुष्यांमध्ये नसलेला नैतिकता, मोठ्या प्रमाणात नैतिकतेपासून लोक आज दुरावत चाललेले आहे, नैतिकता ही मनुष्यांमधून संपत चाललेली आहे. अशा समस्यांनी ग्रासलेल्या या भारतामध्ये अशा काळात धम्म परिषद ही केवळ एक धार्मिक सभा न राहता सामाजिक परिवर्तनाचं एक ते संसाधन बनते. ही धम्म परिषद केवळ धम्म परिषद नाही आहे, ही एक सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे. इथे आम्ही भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मा यांनी जी विचार प्रणाली आमच्या समोर ठेवलेली आहे, ती विचार प्रणाली समाजामध्ये परिवर्तनातही आम्ही कसे निर्माण करू, त्यांचं आचरण आमच्यामध्ये कसं करू, याच्यातून आम्ही इथून बोध घेऊन आम्ही आमच्या जीवनाची सुरुवात इथे करतोय. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माला कर्मकांड विरहित, विवेकाधिष्ठ आणि समाज मुक्तीशी जोडले मानले. धम्म परिषद घेण्याची आवश्यकता का असते हे आम्हाला तिथून समजायला लागतं. कारण धम्म परिषद जर नसेल तर अराजकता, विषमता, हिंसा आणि शोषण ग्रस्त समाज हा अधिकच ग्रस्त झाला जातो. त्याच्यामध्ये परिवर्तन घडू शकणार नाही, त्यांना योग्य धम्म आम्ही सांगू शकणार नाही. आणि त्यासाठी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचे योग्य आणि सुंदर असे संसाधन असते. मग या धम्म परिषदेचे स्वरूप कसे असायला पाहिजे? आज धम्म परिषद म्हणजे केवळ एक मनोरंजनाचा खेळ झालेला. धम्म परिषद नावाने आम्ही आज केवळ एक मनोरंजनाचा खेळ लागलेला आहे. आज इथे अस्त व्यस्त ही आम्हाला विखुरलेली जी गर्दी पाहायला मिळते. आज जर इथं नाचण्या जर एखादा नाचत असता, एखादा गाणारा जर गाणं म्हणत असता, तर निश्चित ही जी विखुरलेली ही जी जनसंख्या आहे ती आज आम्हाला एका जागी इथे एकवटताना पाहायला मिळाली असते. विशेष रूपानं धम्माच्या आम्ही जर अंगुत्तर मध्यम निकाय जर वाचायला लागलो, मध्यम निकायमध्ये एक सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते की एक व्यक्ती विचारतो की भगवान बुद्धांना, की भगवान, मी सारांश सांगतो तुम्हाला त्या संपूर्ण सूत्राचा, की भगवान, माझ्या पूर्ण पिढ्यानपिढ्या नाच गाण्यांमध्ये राहत होते, लोकांना गाण्यांमध्ये मोहित करत होते. मग माझे पिढ्यानपिढ्या एकमेकांना सांगत होते की ही जी गाणी आहे, ही गाणे श्रवण केल्याने लोक खूप मोठ्या प्रमाणात नैतिक मार्गाकडे वळतात आणि ते जीवनमुक्तीच्या मार्गाकडे कुशालतेने जातात. त्यावेळेला भगवान बुद्धांनी मला सांगावे की मी हे जे म्हणतोय किंवा माझी पिढ्यानपिढ्या जे मला सांगत आलेले आहे हे योग्य आहे का? पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुद्धा तो त्याचप्रमाणे विचारतो. भगवान बुद्ध त्यावर बोलत नाही. जेव्हा तो पुन्हा चौथ्यांदा विचारतो त्यावेळेला भगवंत म्हणतात, तू जे करतोय ते मात्र लोकांना नैतिकतेकडे किंवा जीवनमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जात नाही. तर कुठे? तर हे सर्व अधोगतीकडे घेऊन जाते. अधोगतीकडे कसं घेऊन जाते? अधोगतीकडे घेऊन जाते कारण आम्ही चित्तामध्ये केवळ मनोरंजन जर करत राहिलो, विकारग्रस्त जर चित्त करत राहिलो, तर आम्ही योग्य खरा धम्म आमच्यामध्ये उतरू शकणार नाही. खऱ्या धम्माकडे आम्ही वळू शकणार नाही. आणि खऱ्या धम्माकडे जर वळू शकलो नाही तर आमच्या मधले विकार नष्ट झाले नाही तर आम्ही जीवनमुक्त बनणार तरी कुठं? एवढ्या मोठ्या प्रमाणात सुंदर असलेला हा भगवंतांचा उपदेश जो तुम्हाला मनोरंजनाला मोठ्या प्रमाणात तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. आज आम्ही बघतो की धम्म परिषद बस केवळ नावासाठी धम्म परिषद आहे. वेळ होता भिक्षूंच्या प्रवचनाचा किंवा आज आम्ही श्रवण करतोय किंवा
आज इथे आहे तरी किती आणि नंतर येणार तरी किती. केवळ आज आम्ही धम्म परिषद हे मनोरंजनासाठी करायला लागलेला. पैसा गोळा करणे, नाचायला गाण्याला बोलावणे, त्यांच्याकडून तेवढं 2 गाणे म्हणून घेणे. माझ्या गावात मी कोणाला बोलावलं होतं, तो आमच्या गावात येऊन गेला होता, तो आमच्या गावात असं करून गेलेला होता, आमच्या गावात तो आलेला होता. किती आम्ही ताट मानाने सांगतो. पण त्या धम्म परिषदेमध्ये मी धम्म श्रवण काय केलेलं होतं आणि तो श्रवण केलेला धम्म मी कितीपर्यंत माझ्या जीवनामध्ये उतरवला. मात्र याच्यासाठी आम्ही अजूनही त्याच्यापासून फार दुरावलेलो. धम्म परिषदेचे स्वरूप तत्व कसे असले पाहिजे, उद्दिष्ट त्याची स्पष्ट असली पाहिजे. काय आहे या धम्म परिषदेचा उद्देश? आज या पिंपरी कलगाचं हे दुसरं वर्ष आहे आणि आम्ही बघतो की असे नानाविध अनेक ठिकाणी किती वर्षानुवर्षी तिथे धम्म परिषदा घेतल्या जातात. पण मात्र त्या धम्म परिषदेला त्याचे उद्दिष्ट काय आहे, धम्म परिषद घेतल्या तरी कशासाठी जातात, मात्र ते अधिक स्वरूप कधीही त्याचं पूर्णत्वास नाही. समाजात धम्माची सामाजिक नैतिक तत्वे रुजवणे हे धम्माचं प्रथम उद्दिष्ट आहे. धम्म परिषद जे आम्ही घेतो ना, या धम्म परिषदेचं पहिलं काय आहे, पहिली आमची उद्दिष्ट आहे की समाजात धम्माची सामाजिक नैतिक तत्वे रुजवणे. सामाजिक नैतिक तत्वे जर रुजवले नाही तर आम्ही मात्र त्याप्रमाणे होऊ शकणार नाही. आपण बघतो ना, एका गायकाने हे का नाही, आपण आता गायकांच्या हिशोबाने जरी घेतलं तर तुम्हाला जर बोलायला लागलं तर एक गाव आहे, एक ओढ आहे. तत्वाची जाण असती बिन डोक लोक नसते. काय? तत्वाची जाण असती बिन डोक लोक नसते, सारे चलन तयांचे ते रोक ठोक असते. जे आज आमचं नाही, कारण सामाजिक तत्वांचीच जाण नाहीये. सामाजिक तत्वापासून आम्ही फार विखरून गेलेलो आहोत आणि सामाजिक तत्वांच्या पासून आम्ही फार लांब गेलेलो आहोत. कारण आमच्या धम्म परिषदेचं पहिलं प्रमुख उद्दिष्ट जे आहे की समाजात धम्माची सामाजिक नैतिक तत्व प्रणाली रुजवणे, त्यापासून मात्र आम्ही दूर आहोत. आणि त्यामुळे आज आम्ही बिंडोक होत चाललो. बिंडोक म्हणजे कशी? बिंडोक म्हणजे अशा प्रकारचे की आम्हाला अजूनही धम्म कळलेला नाही. गौरव धम्माचा आमच्या ठाई अधिकही नाही. बस तो धम्म आहे, ते नावाखाली फक्त धम्म द्यावा लागतो, कारण ते दिला नाही तर लोक आम्हाला पैसे देणार नाही, बस तेवढ्यासाठी. दुसरं उद्दिष्ट आहे अंधश्रद्धा, जातीयता, विषमता यावर विवेकाधिष्ठताने टीका केली पाहिजे. आता मला सांगा, एवढ्या मोठ्या प्रमाणात धम्म परिषद तुम्ही पहिल्यांदा घेतली, आता हे तुम्ही दुसरी धम्म परिषद घेतात. किती लोक आहे की जे अंधश्रद्धापासून दूर आहे? किती लोक आहे असे की जे अंधश्रद्धेपासून दूर आहे? आजही मोठ्या प्रमाणात, आजही आमच्या घरामध्ये कुलदेवता आम्ही ठेवलेले आहोत. आजही आम्ही कुठल्या ना कुठल्या महाराजांना पूजतोय, कुठल्या ना कुठल्या देवी देवतांना पूजणारे आहोत. मग आम्ही विविध प्रकारे अंधश्रद्धेमध्ये भरकटलेलो आहोत. आमची जी धम्म परिषद असते त्याचं दुसरं उद्दिष्ट आहे की त्याने पहिल्यांदा अंधश्रद्धा, नंतर जातीयता. किती मोठ्या प्रमाणात जाती आहे. भगवंतांचा धम्म हा काय आहे? भगवंतांचा धम्म हा खूप मोठ्या प्रमाणात जाती अंत नष्ट करणार आहे, वर्णभेद नष्ट करणार आहे. भगवंतांचा धम्म मानवता शिकवणार आहे. भगवंतांचा धम्म तुमच्या मधल्या जी जाती अंत व्यवस्था असेल त्याला नष्ट करण्याचा अधिष्ठान निर्माण करून देणार आहे. पण मला सांगा, आम्ही किती मोठ्या प्रमाणात करतो? आणि जाती वर्ण तर फार सुद्धा आलं. आम्ही आज मोठ्या प्रमाणात आम्ही बघा ना, आज जर आम्हाला एखाद्या बाह्य कोणी व्यक्तीने जर महार म्हटलं तर काय करतो आपण? त्याने आम्हाला जातीसूचक शिव्या कशा दिल्या म्हणून आम्ही त्याच्यावर ऍट्रॉसिटी लावू दे, कुठले कायदे लावू दे, कुठल्या काही गोष्टी करू दे, आम्ही मागे पुढे विचार करत नाही.
आणि तेच आम्ही 1 जानेवारीला छाती ठोकून सांगतो की आम्ही महार आहोत. कुठे गेला बौद्ध? बोधिसत्व आपल्या भाषण व लेखन व भाषण खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये लिहितात की मी आता, जरीही ती ऐतिहासिक गरज होती, शेड्यूल कास्ट म्हणून अथवा दलित म्हणून लढणे, राजकारण करणे किंवा विविध गोष्टीसाठी, पण तो अंतिम मुक्तीचा मार्ग नाही. म्हणून मी आता येणारे जेवढेही माझं राजकारण राहील किंवा जेवढेही गोष्टी राहील त्या फक्त आणि फक्त मी कशासाठी करेन, तर ते मी बौद्ध म्हणून करेन. त्यामध्ये मला पराजय मिळाला तरी चालेल. आम्ही कुठले बौद्ध म्हणून जीवन जगतोय? कसे जगणार आम्ही महाराष्ट्र म्हणून जगतो, पण त्या महारातल्या आम्ही 12.5 जाती भरून जगतो. तो सोमस, तो बावणी, तो आंडवण, तो लाळवण, आजही आम्ही त्या गोष्टी धरून बसलेला आहोत. चला ठीक आहे, आमच्या पूर्वजांना माहित होतं, पण आजच्या 15-16 वर्षाच्या पोराला, 10 वर्षाच्या पोराला ह्या गोष्टी कशा माहिती? कुठं बाबासाहेबांनी लेखनात लिहून ठेवलं आहे का? बुद्धांनी त्यांच्या वचनामध्ये कुठे दिलेलं आहे का? कुठल्या ग्रंथामध्ये ते लिखित आहे का? की कोणता समाज सुधारक तुम्हाला येऊन सांगतोय का? किंवा एखाद्या बौद्ध भिक्षूने तुम्हाला प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे का? कुठे आहे का? नाही आहे. ते स्वरूप पाहायला मिळते का आम्हाला? नाही. मग ही परंपरा आजही जर आम्ही इथून चालवत आहोत, तर कुठले जाती येतं आम्ही नष्ट करण्याचं? कुठला धम्म परिषद राबवतो आम्ही? केवळ पैसा गोळा करण्याचं काम, दुसरं काही नाही. कारण आमच्या मधल्या धम्म परिषद रुजवण्याचं आमचं अधिष्ठान हे आहे. उद्दिष्ट आमचे स्पष्ट असले पाहिजे. पहिलं उद्दिष्ट आमचं जे सांगितलं ते की समाजात धम्माचे आणि सामाजिक नैतिक तत्वे रुजवणे. दुसरं की अंधश्रद्धा, जातीयता. अरे आमची आमची जात आम्ही सोडली नाही. आजही आम्हाला मुलगा जर सोमत असेल तर पोरगी बावणी चालत नाही, पोरगा बावणी असेल तर मुलगी सोमत चालत नाही. आम्हाला राजकीय गोष्टीमध्ये आजही त्या गोष्टी चालत नाही. अरे तो सोमसायनामध्ये तालीम मत देता का? अरे तो बावणीला तालीम मत देता, तो आडवण्याला तालीम मत देता का? आजही आमची इथून विखुरलेली आणि विषमता असलेली आणि वसका ब्राह्मणासारखी असलेली अवलाद आजही आमच्या समाजामध्ये अशा गोष्टी पुरवतात. या धम्म परिषदेचे उद्दिष्ट पूर्णत्वात जाणार तरी कुठून? या धम्म परिषदेचं महत्व काय? की जातीयता नष्ट करणे. हे केव्हा नष्ट होईल? जेव्हा सर्वप्रथम आम्ही आमच्या मधले जे भेदभेदांतर आहे ते नष्ट करू. ते नष्ट केल्यानंतर जेव्हा आम्ही एक बौद्ध म्हणू, आणि बौद्ध बनल्यानंतर जेव्हा मग आम्ही सर्व व्यापक बनू. कारण भगवंतांचा धम्म हा विशिष्ट समूहापुरता मर्यादित नाही आहे. भगवंतांचा धम्म विशिष्ट जाती सूचक पुरता मर्यादित नाही आहे. भगवंतांचा धम्म हा व्यापक आहे. तर कुठल्या एका जाती धर्म पंथाचा नाहीये. बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आहे. त्या बहुजनांपैकी आम्ही तो धम्म स्वीकारला आणि आमचं आम्ही उद्धार करून घेतलेला. त्यांनी करावं आणि त्यांनी त्यांचं कल्याण करून घ्यावं. हा व्यापक दृष्टिकोन जेव्हा आम्ही आमच्यामध्ये रुजवू, तेव्हा आम्ही जातीयता नष्ट करायला लागू. तेव्हा कुठे इथली जातीयता नष्ट व्हायला लागेल. आणि आम्ही आमच्याच मधल्या भेदभेदांतर नष्ट केल्या नाही तर जातीयता इथून नष्ट होणार तरी कुठून? धम्म परिषदेचे उद्दिष्ट आहे की एक की जातीयता त्याची नष्ट असल्यावी. त्यानंतर समता, विषमता. जी आता मी तुम्हाला बोलत होतो, विषमता नष्ट झाली पाहिजे. आमच्यामध्ये मैत्री असली पाहिजे. मैत्रीयुक्त नातं आमच्यामध्ये असलं पाहिजे. यावर विवेकाधिष्ठ टीका करणार हा मंच आहे. हा मंच अंधश्रद्धेवर टीका करतो. हा मंच जातीयता नष्ट करण्यासाठी टीका करतो. हा मंच तुमच्यामधली विषमता असेल त्याला नष्ट करण्याची विवेक संपन्न, विवेकाधिष्ठ असणारी टीका निर्माण करतो. हा मंच जर ते करत नसेल तर या मंचाचं ते उद्दिष्ट नाही. मग हे केलेलं हे मंच मात्र हे धम्म परिषदेचा मंच राहू शकणार नाही. हा धम्म मंच नाही. हा व्यापक दृष्टिकोन साधणारा मंच नाही. हा एक विशेष समूहचक असलेला मंच आहे. त्यानंतर तिसरा, लोकशाही, संविधानिक मूल्ये व मानविक अधिकार यांची त्याने सांगड घालून दिली पाहिजे. भगवंतांचा धम्म हा लोकशाहीशी संलग्न. भगवंतांच्या समकालीन ही राजशाही होती.
आणि राजेशाही असताना सुद्धा भगवंतांनी कशा प्रकारे राजाने सुसुडीत आपलं जीवन चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून राज्य सुरळीत राहील, त्याचं सुंदर असे नाना प्रकारे उपदेश भगवंतांनी दिलेले आहे. लोकशाही जोपर्यंत टिकून राहणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. आणि लोकशाहीला टिकून राहण्यासाठी तुमच्या संविधानिक मूल्यांसमवेत नैतिक मूल्ये, तुमचे मानवी अधिकार, धम्माची सांगड त्याच्या समवेत असणे अत्यावश्यक आहे. कारण धम्माची सांगड नसेल आणि कितीही कुठल्या गोष्टी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला तर होऊ शकत नाही. सर्वोत्तम पुरुष त्यालाच भगवंतांनी म्हटलंय जो स्वतः सोबत इतरांचं कल्याण करतो. जो स्वतःचं तर कल्याण करतोच करतो पण सोबत इतरांचंही कल्याण करतो, त्याला भगवंतांनी सर्वोत्तम पुरुष म्हटलेला आहे. जो फक्त स्वतःचं कल्याण करतो त्याला नाही, जो फक्त दुसऱ्यांचं कल्याण करतो त्यालाही नाही म्हटलेला आहे, जो कोणाचंच कल्याण करत नाही त्यालाही नाही. भगवंतांनी म्हटलं जो स्वतःच्या प्रगतीसोबत दुसऱ्यांचीही प्रगती करतो त्याला भगवंतांनी सर्वोत्तम पुरुषाची भूमिका दिलेली आहे. आणि ही भूमिका तेव्हा निर्माण होईल जेव्हा त्याच्यात काही धम्म येईल. म्हणून लोकशाही, संविधानिक मूल्य आणि मानवाधिकार याची तो सांगड धम्माशी घालून देतो, हा तो मंच आहे. ही प्रमुख 3 उद्दिष्टे आमच्या धम्म परिषदेची असायला. या 3 हेतू अनुरूप धरून जर तुमचा धम्म परिषद नसेल तर तुम्ही केवळ आणि केवळ मान सन्मानार्थ आणि आमचा गाव कसा व्हावा याकरिता ही परिषद घेतलेली आहे, अन्यथा बाकी काही नाही. स्पॉन्सर करणाऱ्यांनी स्पॉन्सर केला कारण त्याला मोठं व्हायचं आहे, पैसा गोळा करणाऱ्यांनी पैसा गोळा केला कारण त्याला पैसा पाहिजे, बाकी काहीच घेणं देणं नाही. जर आमची उद्दिष्ट या स्वरूपाची, या धम्म मंचाची नसेल तर, या परिषदेची नसेल तर, परिषदेत समावेश असायला पाहिजे. परिषदेमध्ये भिक्षू भिक्षुणी सोबत कामगार असो, महिला असो, युवक विद्यार्थी सर्व असले पाहिजे. आज किती युवक विद्यार्थी इथे आहे? ज्याप्रमाणे आज महिला इथे आलेल्या आहेत, ज्याप्रमाणे इथे पुरुष आलेले आहेत, आम्ही आमच्या मुलांना सुद्धा हक्काने इथे घेऊन यायला पाहिजे होतं. आमच्या मुलाला इथे आणायला पाहिजे होतं. कारण तो जर इथे राहणार नाही तर उद्याची चळवळ सांभाळणार कोण? हे म्हातारे सांभाळेल, जे आज संपणार आहे ते सांभाळेल चळवळ. आम्ही आमच्या मुलांवर जोपर्यंत हे सर्व समावेश आहे, ही परिषद केवळ एका विशिष्ट समूहापुरती नाही आहे, त्यानंतर विविध भाषा, प्रांत, जाती धर्मातील लोकांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग कसा होईल याच्याकडे आम्ही वाटचाल केली पाहिजे. आम्ही धर्म परिषद म्हटली की फक्त बौद्ध, बाकी संबंध नाही. पण यामध्ये कुठलाही जाती, धर्म, पंथ, वर्ण, भाषेचा व्यक्ती असेल तो याच्यामध्ये असला पाहिजे. तो सर्व समावेश आमची धम्म परिषद असली पाहिजे, तर त्याच्याकडे तर आम्ही धम्म जाईल. त्यानंतर मंचावर स्त्री पुरुषाच्या समतेचे प्रतिनिधित्व निर्माण असले पाहिजे. विषयाची रचना कशा प्रकारे असली पाहिजे? धम्म परिषद घेतो पण त्या धम्म परिषदेमध्ये विषय नसतात. विषयाची थीम कशी असली पाहिजे त्याचं काही घेणं नसते, बस ते धम्म परिषद करायची आहे म्हणून केली जाते. तर पहिले तर धम्म परिषद म्हणजे काय? जिथे विचारांचा विचार प्रदान केले जातात, जिथे संवाद केला जातो. धम्म परिषद असेल तर जिथे धम्माचं तत्वज्ञान लोकांमध्ये रुजवण्याचं काम केलं जातं. आणि रुजवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर मग पहिल्यांदा त्याला 4 सत्य आम्ही इथे सांगण्याचा तो अंग असला पाहिजे. म्हणजे वैयक्तिक, मानसशास्त्री, सामाजिक विश्लेषण त्याच्यामध्ये असली पाहिजे. अष्टांगिक मार्ग, त्याच्या अंतर्गत न्याय, अर्थव्यवस्था व नैतिक राजकारण त्याच्या ठाई उत्पन्न कसं होईल याच्याकडे वाटचाल केली पाहिजे. संविधान, धम्म आणि विज्ञानाशी संलग्न अशी त्रिसूत्री धारा इथे असली पाहिजे. आणि आधुनिक भांडवलशाही तृष्णा यावर धम्म हा उपाय कसा आहे हे असे मूलभूत विषय या धम्म परिषदेमध्ये असायला पाहिजे. कारण आधुनिक भांडवलशाही सुद्धा मोठ्या प्रमाणात मनुष्याला दुःख निर्माण करून देणारी आहे. आणि ही आधुनिक भांडवलशाही मनुष्यामध्ये जे दुःख निर्माण करून देते आहे याच्यावर केवळ उपाय एकमेव काही असेल तर ते धम्म आहे. हा धम्म त्याच्यामध्ये कसा रुजवता येईल याच्याकडे आम्ही वाटचाल केली पाहिजे. या धम्म परिषदेची पद्धत केवळ प्रवचन नव्हे तर संविधान, संवाद, प्रश्न उत्तरे आणि कार्यशाळा असली पाहिजे.
युवकांसाठी त्याप्रमाणे तिथे कार्यरत असणाऱ्या काही घटना असल्या पाहिजे. स्थानिक प्रश्नावर धर्माधिष्ठ कृती आराखडा असला पाहिजे. आज या गावचे स्थानिक प्रश्न काय, आज या स्थानिक लोकांचे प्रश्न काय याचीच माहिती नाही. आणि जो येतोय तो मोठे मोठे प्रवचन ठोकतोय, भाषण ठोकतोय आणि निघून जातो. पण मुळात या गावाची, ज्या गावामध्ये ही स्थानिक परिषद घेतल्या जात आहे, या स्थानिक लोकांचे प्रश्न काय आहे, त्या प्रश्नावर कोणी बोलतच नाही. त्याच्यावर कधी संवादच केला जात नाही. मग त्याच्यावर संवादच केला जात नसेल तर त्या स्थानिक लोकांसाठी केलेली धम्म परिषद ही व्यर्थ आहे. व्यर्थ आहे, कारण त्यांच्या मूळ प्रश्नांची उत्तरं मात्र तिथे त्यांना भेटलेली नाही. त्यामुळे स्थानिक प्रश्नावर धर्माधिष्ठ अशी कृती आराखडा तिथे उत्पन्न असला पाहिजे. ही धम्म परिषद का आवश्यकता असतात, कारण समाजात ऐतिहासिक अन्यायाचा बळी ठरलेला आहे आणि धम्म कर्तव्य हक्क आणि करुणाची समतोल मांडणी तिथे ते केली पाहिजे. आणि नैतिकता ही वैयक्तिक नसून सामाजिक जबाबदारी आहे, हे धम्म शिकवतो. म्हणून धम्म परिषद ही आवश्यक आहे. आणि याप्रमाणे जर नसेल तर ती मात्र धम्म परिषद राहू शकत नाही. धम्म परिषद ही केवळ सभा नाही, तर ती समाज निर्मितीची एक प्रयोगशाळा आहे. कारण ती बहुजन हिताय बहुजन सुखाय ही केवळ घोषणा न राहता जीवन पद्धती बनली पाहिजे. या अनुरूप जर असेल तर मात्र ती धम्म परिषद आहे. आणि बुद्ध धम्माला सामाजिक क्रांतीचे शस्त्र मानले, कारण धर्म, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, जाती व्यवस्थेला नाकारणारा धम्मच खरा धम्म आहे. आणि धम्म परिषद ही बहुजन समाजाची बौद्धिक मुक्तता, राजकीय सजगतेची पायभरणी, गुलाम मानसिकतेपासून संघर्ष यासाठी ती आवश्यक असते. आणि या अनुरूप जर आम्ही धम्म परिषद करत नसेल, या प्रकारची धम्म परिषद नसेल, तर मात्र हे लक्षात ठेवायचं की आम्ही ज्या काही धम्म परिषद करतोय ते मात्र व्यर्थच आहे. एवढ्या सुंदर असलेल्या या धम्म परिषदेचं नियोजन आणि एवढ्या प्रमाणात या प्रकारे जर धम्म परिषद करत असताना आम्ही नियोजनबद्ध असू तर ठीक आहे. आम्ही त्यानंतर धम्म परिषदेमध्ये जर आम्ही सर्वांचा गौरव झाला पाहिजे. मी हे नाही म्हणत की केवळ भिक्षूंचाच गौरव करा, जे मान्यवर आम्ही बोलावलेले असेल त्यांचाही गौरव झाला पाहिजे. पण गौरव करताना आम्ही संघाची अवहेलना करणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. संघाचा मान सन्मान होईल याची सुद्धा आम्ही दक्षता घेतली पाहिजे. धम्म श्रवण करताना आम्ही अधिकाधिक शांत प्रियतेने धम्म श्रवण करून आमचं कल्याण करेल याच्याकडे आम्ही वाटचाल केली पाहिजे. आज आपण ही जी धम्म परिषद घेतलेली आहे, ही धम्म परिषद तुम्हाला खूप खूप कल्याणकारी करणारी आहे, खूप खूप मांगल्याकडे घेऊन जाणारी आहे. ही धम्म परिषद तुम्हाला कल्याणाच्या मागेकडे घेऊन जाईल. सर्वप्रथम या धम्म परिषदेचे उद्दिष्ट आपण समजून घेतलेले आहे. धम्म परिषद काय आपल्याला करते हे समजून घेतलेले आहे. आपण अनेक अंगाने याप्रमाणे समजून घेऊ. येणारी जी काही धम्म परिषद आहे त्याचं नियोजन त्याप्रमाणे असायला हवं, त्याप्रमाणे आराखडा सूची त्याची असायला हवी. तर ती धम्म परिषद घ्या, तर त्याचा लाभ होईल, त्याचा आउटपुट तुम्हाला पाहायला मिळेल. अन्यथा काही मिळणार नाही, अन्यथा बिलकुल भेटणार नाही. आता आपण मूळ एक मुद्द्याकडे वळूया. मी बोलता बोलता तुम्हाला म्हटलं, जातीयता संपवताना तुम्हाला म्हटलेलं होतं मी की आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोट जात ही मोठ्या प्रमाणात एक रुजलेला एक विकार आहे, डिमकासारखा लागलेला आजार आहे. याला जोपर्यंत तुम्ही नष्ट करणार नाही, याला जोपर्यंत तुम्ही संपवणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही खऱ्या धम्माला प्राप्ती करू शकणार नाही. अरे एवढंच नाही आहे, तर एका गावामध्ये 2-2, 3-3 विहारही सुद्धा त्याचमुळे पाहायला मिळतात. तुम्ही अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ हे आम्ही जर जिल्हे फिरायला लागलो ना, या जिल्ह्यांमध्ये आम्हाला एका गावात 2-2 विहार पाहायला मिळतात. तर ते दोन्ही विहार कशामुळे असतात, तर बात एक इकडे समाज आहे तिकडे समाज आहे म्हणून नव्हे, की मध्ये दुसरा समाज नाही.
तर एक विहार असते सोमनचं, एक असते बावणीचं. मग तेवढंच नाही तर भिक्षू सुद्धा मग त्याप्रमाणे आम्ही डिवाइड केलेले आहे. ही परिस्थिती आहे. आता आम्ही ज्या वेळेला आम्ही फिरतोय बघतोय, ही परिस्थिती इथून जर आम्ही निर्माण करून ठेवलेली आहे, तर विचार करण्याजोगती गोष्ट आहे की आम्ही कुठल्यापर्यंत आम्ही धम्म आचरण केलेला. या मूळ मुद्द्यावर जर आम्ही बोलणार नाही तर आम्ही मात्र कुठल्याच प्रकारे धम्म शिकू शकणार नाही. हा अत्यंत समाजामध्ये डिमकाप्रमाणे मोठ्या प्रमाणात विकृत चाललेला आणि वाढत चाललेला हा आजार आहे. याला जेवढ्या लवकर तुम्हाला संपवता येईल, जेवढ्या लवकर तुम्ही याला नष्ट कराल तेवढं चांगलं आहे. जर तुम्ही याला नष्ट केला नाही आणि याला पिढ्यानपिढी जर तुम्ही समाजामध्ये पेरत राहाल तर मात्र ते दिवस तुमचे दूर राहणार नाही. कारण या गोष्टीमुळे तुम्ही मुख्य विनयावर आघात करतो आणि विनयावर आघात झाल्यामुळे काय होतो, भगवंत काय म्हणतात, भगवंत म्हणतात माझा धम्म लोपतो केव्हा, जर त्याच्या मूळ विनयावर आघात होत गेले तर. आणि विनयावर आम्ही याप्रमाणे जर आचरण करत गेलो नाही तर आम्ही मूळ विनयावर आघात करत जाऊ. आणि आघात करत गेलो का, कोणते आघात करू विनयावर, आम्ही साधं पंचशीलही पालन करू शकणार. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये योग्य त्याप्रमाणे खऱ्या या धम्माला आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्याला आमच्या जीवनामध्ये अधिकाधिक उत्कृष्टरित्या कसं आम्हाला आचरण करता येईल त्याच्याकडे आम्ही वाटचाल केली पाहिजे. खचून जायचं काम नाही. समाज काय इतरत्र म्हणेल त्याचं काय घेणं देणं नाही. आम्ही आमच्या जीवनात या गोष्टी रुजवणार नाही, आम्ही आमच्या जीवनात या गोष्टी पालन करणार नाही. आमच्या सराउंडिंग मध्ये जर या घटना घडत असेल तर त्याला आम्ही नष्ट करू आणि त्याला आम्ही पाळणार नाही. ही संकल्पना घेऊन, हा संकल्प घेऊन जर तुम्ही इथून बाहेर निघत असाल तर मात्र या धम्म परिषद आयोजकांनी आणि तुम्ही आलेले साफल्य आहे, नाहीतर हे संपूर्ण धम्म परिषद व्यर्थ. ही संपूर्ण धम्म परिषद व्यर्थ आहे जर तुम्ही इथे एक कुशल नैतिक व्यापक असा संकल्प घेऊन तुम्ही इथून गेले नाही तर. भगवंतांच्या धम्मामध्ये संकल्पाला खूप महत्व आहे. हे संकल्प कल्पोकल्पापर्यंत तुमच्या संग्रहित राहतात. भगवंतांच्या जातक कथेमध्ये एक उदाहरण आहे की एक राजा, तो खूप मांस खाणारा असतो, दारू पिणारा असतो. तो म्हणतो की त्याच्या नगरामध्ये एक व्यक्ती असतो की तो कधीच दारू पित नाही. त्याला म्हणतो तो का बरं दारू पित नाही, तर त्यावेळेला तो सांगतो, जातक कथेमध्ये ही कथा आहे की राजा, एकेकाळी जेव्हा तुम्ही राजा होते तसा मीही राजा होतो, पण मला त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात दारू पिण्याचा खूप काय होता, छंद होता. पण मी साधा तसाच दारू प्यायचो नाही, तर दारू सोबत मला मांस लागायचं. मला मांस नसेल तर मी कावरा वावरा व्हायचो, पण मला दारू सोबत मांस लागायचं. आणि मग होते कसं की एके वेळेला गावामध्ये कुठला तरी प्रसंग असतो, त्यामुळे गावातील मांस विक्री बंद असते. मग अगोदरच ज्या दासी आहेत ते मांस घेऊन येतात, पण त्या मांसाला मांजर म्हणा किंवा कुठला पाळीव प्राणी ते खाऊन घेतं, ते राहत नाही. त्या भयभीत होतात, कारण राजा जर दारू प्यायला लागला, त्याला जर मांस दिलं नाही तर राजा करणार काय. त्यामुळे या सर्व राणीकडे जातात. ते त्यांना एक छोटासा त्यांना लहानसा बाळ असतो. राणी म्हणते की काही काळजी करू नका, राजा जर खूप मोठ्या प्रमाणात क्रोधित झाला तर राजाला या बाळाला दाखवून देऊ. म्हणजे कारण हा राजा या बाळावर प्रेम करतो आणि त्याला जर का हे दाखवून दिलं बाळ, तर तो मात्र निश्चित त्याचा राग शांत होईल. मग ही शांत होईल अशा प्रकारे त्याने राणीला अशी बोलल्यामुळे त्या दास्यांना वाटलं की ठीक आहे. मग राजा दारू प्यायला लागला, मांस नव्हतं. तो मोठ्या प्रमाणात दासींवर आरडाओरडा करायला लागला. तितक्यातच राणी आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन आली, राजा समोर ठेवलं. त्याला वाटलं की राजा क्रोध शांत होईल, पण तो मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेल्यापोटी काय झालं की त्याने त्याच्या स्वतःच्या बाळाला मारून टाकलं आणि दासीला म्हटलं की जा याचा मांस बनवून आण. तो दारूच्या आहारी, त्याला कुठल्याच प्रकारचं भान नाही. आणि नंतर तो जेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्या दालनामध्ये जातो, राणी एकदम उदासीनतेमध्ये असते. राजा विचारते काय,
राणी जेव्हा सर्व हकीकत सांगते त्यावेळेला त्याला त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा पश्चाताप येतो. तेव्हा म्हणतो तो त्या राजाला, राजा तेव्हा मी असा संकल्प केला की कितीही काही झालं तरी मी आता दारू पिणार नाही. त्या संकल्पाचे पुण्य एवढे प्रबळ होते की आज कितीतरी कल्प ओलांडले मी आजही दारूला हात लावलेला नाही. बुद्धिझम मध्ये संकल्पाला खूप महत्व आहे. तुम्ही एकदा जर संकल्प केला आणि तो संकल्पावरती ठाम राहिले ना तर कल्पोकल्पापर्यंत ते संकल्पाचे पुण्य तुमच्या ठाई राहतात. म्हणून आज आम्ही ही व्यापक दृष्टिकोन जर आम्ही ठेवू, नीती संपन्न दृष्टिकोनातून जर आम्ही संकल्प करून जीवन जगू तर निश्चित याही जीवनाचं कल्याण होईल. येणाऱ्या जीवनाचं बघितलं गुण पण किमान पक्षी जो आम्हाला जन्म लाभलेला आहे त्याचे तर आम्ही कर्म सुधरवले पाहिजे. किच्छो मनुष्यपडी लाभो किच्छं नच्चाण जीवितम. फार दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म मिळणं, फार दुर्लभ आहे मनुष्याचं जीवन जगणं. हा दुर्लभ मनुष्याचा जन्म आज आम्हाला लाभलेला असेल. कल्पोकल्पाचे पुण्यकर्म हा काय कुठल्या देवाचे करणीनं किंवा कुठल्या नवसाने मिळालेला नाही तर तुमच्या संग्रहित असलेल्या पुण्याने, तुमच्या व्यक्तिगत पुण्याने तुम्हाला हा लाभलेला आहे. आणि बायोलॉजिकली तुम्ही जन्माला आलेले आहात तर विचार करा, हा दुर्लभ असा जन्म तुम्हाला लाभलेला आहे. एवढी सुंदर अशी गती तुम्हाला लाभलेली आहे, एक्झिस्टन्स तुम्हाला लाभलेला आहे. याला मूर्खाप्रमाणे बालिश प्रमाणे आम्ही घालवता कामा नये. आम्ही आमच्या जर या गोष्टी जर आम्ही समजून घेऊ आणि आम्ही जर एकमेकांमध्ये वाटून घेऊ ना तर आम्ही तुम्हाला सांगतो समाजामधला असलेला जो संघर्ष आहे तो मात्र संघर्ष संपून जाईल. काय होऊन जाईल? तो संघर्ष संपून जाईल आणि तो संघर्ष संपून जाईल आणि संपूर्ण एक होईल. आपण बघतो ना पुन्हा त्याच गाण्यातील पुन्हा दोन ओळी बघू आपण. कोणत्या? सद्भाव एकतेचे जर अंतरात असते, सद्भाव एकतेचे जर अंतरात असते, चुकले कुणीच नसते, सारेच एक असते. आणि ही सद्भावना आमच्यामध्ये नसल्यामुळे आम्ही आज एकतेमध्ये नाही, एकात्मता आमच्या ठाई नाही, आम्ही विखुरलेले आहोत. आणि त्यामुळे आमच्यावर कोणी येतो आणि राज्याकडून आम्ही बाहेर पडतो. आज आम्ही या सत्तेच्या बाहेर आहोत कारण आज आम्ही स्वतःच मोल लावून ठेवलेलं आहे, स्वतःची भाव आम्ही करून ठेवलेला आहे, किंमत जी आहे आम्ही लोट लावत. आम्ही आमच्या नैतिकतेला जोपासलं पाहिजे, सदाचरणाला जोपासलं पाहिजे, समितीच्या मार्गाला आम्ही समजून घेतलं पाहिजे. समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्यायाने परिपक्व असलेला हा धम्म, या चार स्तंभाला आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं उतरवू याच्याकडे वाटचाल केली पाहिजे. आणि याला जपवत असताना आम्ही हे चार स्तंभ भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका हे चारही स्तंभ एकजुटीने कसे राहू याच्याकडे आम्ही वाटचाल केलं पाहिजे. कारण हे जर एक समन्वय चालणारी नसेल, एकाने चालेल तर मात्र जमणार नाही. हा धम्मचा गाडा समोर जाऊ शकणार नाही, तो मात्र तिथेच थांबेल आणि हा व्यापक दृष्टिकोन इथे संपुष्टात यायला लागेल. ह्या धम्म परिषदेचे उद्दिष्ट तेच आहे. ही धम्म परिषद केवळ आमच्या गावाचं नाव मोठं व्हावं, आम्ही लोक मोठे व्हावं आणि चार लोक नाही. इथे बाहेरचे येतील, धम्मश्रवण करतील, त्यांचं कल्याण करतील, निघून जातील. पण ही धम्म परिषद विशेष रूपानं या गावासाठी आहे, स्थानिक लोकांसाठी आहे. स्थानिक लोकांच्या प्रश्नांचा आराखडा कृती निर्माण करून आम्ही जर त्या विषयानुरूप जर धम्म परिषद करू तर निश्चित समाजामध्ये परिवर्तनाचे वादळ आम्हाला पाहायला मिळेल. आज कुठल्याच प्रकारच्या धम्म परिषदेमध्ये एक स्थानिक लेवलचा जो प्रश्नावली असेल त्या प्रश्नावलीच्या कृतीचा आराखडा नसतो आणि तो आराखडा नसल्यामुळे ते प्रश्नांवर कधी बोलल्या जात नाही आणि त्या प्रश्नांवर बोलल्या जात नसल्यामुळे आज आम्ही बघतो की समाजामध्ये परिवर्तनाचे वादळ आम्हाला पाहायला मिळत नाही. इथे खूप येतील, चार पुस्तकं वाचले म्हणून तो धम्मदर झाला आणि खूप विद्वान झाला असं नव्हे. किती मोठी प्रज्ञा असेल आणि त्या प्रज्ञेला जर नैतिकतेची जोड नसेल तर ती फुकाची आहे. पिसाळलेला कुत्रा बरा, पिसाळलेल्या कुत्र्या समवेत त्याला उपमा दिलेली आहे. जसा कुत्रा रक्षणदार जबाबदार प्राणी आहे, पण जर का तो पिसाळला, विकाराने ग्रस्त झाला तर तो स्वतःसोबत इतरांना हानिकारक आहे. तोच प्रमाणे खूप प्रज्ञावंत झाले पण नैतिकता शून्य असेल तर मात्र नैतिकता काय असेल
शून्य असेल तर मात्र मग काय आहे, त्याची प्रज्ञा ही त्याच्यासोबत दुसऱ्यांना घातक आहे. देवदत्ताचं उदाहरण आहे. धम्म त्यालाही माहिती होता, पण अधम्माचं जीवन जगणारा होता. स्वतःसोबत कितीतरी लोकांचं त्याने अमंगल साधलं. त्यामुळे आम्ही आमचं जीवन कल्याणकारी ठेवलं पाहिजे. आणि सोबतच एक गोष्ट मी खूप मोठ्या प्रमाणे सांगू इच्छितो की आम्ही एक उपासक म्हणून धम्म परिषद जर आयोजित करत असू तर एक आम्ही उपासक म्हणून आयोजित करत आहोत. आणि उपासक हा कसा असला पाहिजे? उपासक हा असला पाहिजे 10 गुणांनी. त्याचे बुद्धाच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे, धम्माच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. बुद्धो सद्धो होती, धम्मो सद्धो होती, संघो सद्धो होती. तिन्ही रत्नाच्या प्रती त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. त्यानंतर आर्यांना प्रिय असलेल्या अशा त्या उपोषक व्रताचं त्याने पालन करणार असलं पाहिजे. जसा आज उपोषक दिन होता नाही का, त्या व्रताचं त्याने पालन करणार असलं पाहिजे. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात कमी आजारी असला पाहिजे. त्याच्या चित्तामध्ये कुठल्याच प्रकारचा लोभ, द्वेष, मत्सर, ईर्षा वृत्ती नसली पाहिजे, क्रोध नसला पाहिजे. तो धम्म कथिको बहुश्रुत असला पाहिजे, त्याला धम्म माहिती असला पाहिजे. धम्म कथिको तो धम्म सांगणारा असून त्याचं जीवन इतरांसाठी काय असलं पाहिजे, प्रेरणा देणार असलं पाहिजे, प्रज्ञावान असला पाहिजे आणि शील संपन्न असला पाहिजे. अशा 10 गुणांनी जर युक्त असेल तर तो उपासक आहे. पण आज आम्ही त्याप्रमाणे करतो का? आयोजनामध्ये बघतो आम्ही ना त्याची बुद्धाच्या प्रती श्रद्धा आहे, ना त्याची धम्माच्या प्रती श्रद्धा आहे, ना त्याची संघाच्या प्रती श्रद्धा आहे. आणि त्याचा धम्म कथिको, त्याचं जीवन इतरांसाठी प्रेरणादायी नाही. आज इथं खूप मोठ्या प्रमाणात धम्म सांगतात आणि तिकडे जाऊन दारू पितात, मोठ्या प्रमाणात पार्ट्या करतात, मोठ्या प्रमाणात गुटखा खातात, नाना प्रकारचे विकार, नाना प्रकारचे शोक करतात आणि एकीकडे धम्माचं काम करतात. हा होईल का उपासक? एकीकडे तो मोठ्या प्रमाणात करतोय, एकीकडे तो धम्माचं मोठं गौरव करतोय आणि दुसरीकडे काय करतोय, पुड्या खातो, तंबाखू खातो, दारू पितो, पार्ट्या करतो, विकारग्रस्त राहतो. नाही. अरे उपोषक भगवंतांनी अंगुत्तर निकायामध्ये दशक निपातामध्ये अंगुत्तर सूक्त दिलेलं आहे. या सूत्राचा मी आशय तुम्हाला दिलेला आहे की अरे उपासक कोणाला म्हणावं. इथं भिक्कवे अरे उपासको होती. कोणते उपासक होते म्हणतात भगवंत? भिक्षुंनो, या 10 गुण ज्याच्यामध्ये असेल तो एक उपासक बनतो. हे गुण जर तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही उपासक बनणार नाही, आणि उपासक बनले नाही तर हा व्यापक दृष्टिकोन तुमच्यामध्ये येणार नाही, आणि तुम्ही हे जे काही जेवढं थोटांग करताय हे सर्व आणि सर्व व्यर्थ राहील. फक्त आणि फक्त गोळा करणे, मचवणे आणि संपून जाणे, नाच गाणे आणि तमाशामध्ये आम्ही तुडुंब राहू आणि आमचं स्वतःचं अमंगल साधून घेऊ. आमचं काहीच कल्याण होणार नाही. आम्हाला जे विपरीत आहे तो आउटपुट आम्हाला भेटणार नाही. या जर आम्हाला आउटपुट भेटला नाही तर मात्र निश्चित आमचं त्या परिषदेचं आयोजन हे मात्र शून्यप्राय आहे. ते आयोजन शून्य आहे हे मात्र समजून घेतलं पाहिजे. उपासक, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की जो जो आयोजक करतो आणि जो जो तुम्ही इथं निष्ठावंत प्रवचन करायला जर कोणी बोलावत असाल, जो जो तुम्ही, जसं तुम्ही आता भिक्षूंच्या परीक्षा घेता ना, की भिक्षू बरोबर आहे का नाही, भानगड करते का नाही, तो शील संपन्न आहे का नाही, कशी परीक्षा घेता का नाही, त्याचप्रमाणे आम्ही ज्या कुठल्या वक्त्यालाही बोलावत असो तर त्यालाही सुद्धा परीक्षा संपन्न करून बोलावा की तो या उपासकामध्ये पडतो का नाही. इकडे सांगत असेल तुम्हाला सोरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी, आणि इथून गेल्या गेला तो दारू पित असन, तंबाखू खात असन, पुड्या खात असन. इकडे सांगत असेल तुम्हाला व्यभिचार करू नका, तिकडे तो परस्त्री परपुरुष गमन करणारे असेल, मात्र ते व्यर्थ आहे. आम्ही कोणाला बोलतोय त्याच्याकडे सुद्धा आम्ही एक लक्षपूर्वक ठेवलं पाहिजे. बस त्याने आम्हाला पैसा दिला म्हणून बोलायचं नाही. विकणारे आम्ही नाही. जो विकला जातो तो गुलामीतून कधी मुक्त होत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. 4 लोक बसले तरी चालेल, तळवाचा मंडप पडला तरी चालेल, पण मात्र स्थानिक मुद्द्यांवर आणि आमच्या परिवर्तनासाठी असणारे मुद्दे जर इथं घेतल्या जात नसेल तर ती परिषद काही कामाची नाही. त्यामुळे आज हा तरुण या धम्म परिषदेकडे नाही वळत आहे, त्याचं कारण आम्ही आहोत, स्वतः आम्ही आहोत. तरुण धम्म कार्यामध्ये येत नाही आहे त्याचे आम्ही स्वतः कारण आहोत. कारण जो आम्ही वर्ग प्रवक्ता, जो वर्ग बोला तो भिक्षुच्या सानिध्यात राहतच नाही, तो
पण जो प्रवक्ता आम्ही बोलावतो तोही मात्र त्याला दिसते इथं मोठा ज्ञान देऊ राहिला मध्ये, तिकडे तर माहित आहे कसे काम करते. त्याच्यामुळे त्याला असं वाटते की मी तिथे जाऊन तरी करू काय, आणि त्यामुळे त्याला दुरवण्याचा आम्ही स्वतः एक कारणीभूत कारण ठरतोय, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही या धम्म परिषदेच्या स्वरूप बदलवले पाहिजे. धम्म परिषद म्हणजे केवळ नाच गाणे तमाशे नव्हे, धम्म परिषद हे समाज परिवर्तनाचं कार्य आहे. धम्म परिषद हे तुमच्यामध्ये धम्माचे सामाजिक नैतिक तत्वे रुजवण्याचं काम आहे. धम्म परिषद हे तुमचं अंधश्रद्धा, जातीयता, तुमच्यामधली विषमता यावर विवेकाधिष्ठ टीका करणारा मंच आहे. धम्म परिषद हा लोकशाही, संविधानिक मूल्ये यांची धम्माची सुसंगत अशी सांगड घालून देणारा मंच आहे. या तीन प्रमुख हेतूनुरूप जर आम्ही धम्म परिषद रुजवत नसू, मग ती धम्म परिषद नव्हे. तिला धम्म परिषद म्हणू नव्हे, ते पैसा गोळा करण्याचं संसाधन बनावं, ते मोठं होण्याचं संसाधन बनावं. त्या अनुरूप आपण आपल्या जीवनामध्ये असू द्या. याप्रमाणे आपण धम्म समजून घ्या. हा परिषद घेण्याचा हेतू आपला असा असू द्या. हा परम शुद्ध हेतू घेऊन जर तुम्ही यानंतर जर कुठेही धम्म परिषद होत असेल तर मात्र त्या धम्म परिषदेचे समाजामध्ये परिवर्तनाचे आहोत. आम्ही काय बघतो, भगवंताच्या समकालीन नानाविध भगवंताच्या चौरस्त्यावर एक जरी प्रवचन झालं तर किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन आम्हाला पाहायला मिळत होतं, कारण त्यावेळेला आयोजकाचे हेतू या अनुरूप होते. आज आयोजकाचे हेतू ते नाही आहे. अरे आयोजकाचे हेतू काय, धम्म परिषद भरवलं ना तर शेवटचा जोपर्यंत गाण्याचा प्रोग्राम येत नाही तोपर्यंत आयोजकही दिसत नाही. मग तो बाकीचा मरते काय, जाते काय, येते काय, उठते काय, काय घेतलं नाही. तो गाणेवाला आला की तो तुम्हाला ठोमक्या लावला इथं समोर दिसला, तोपर्यंत आयोजकही दिसत नाही. आणि त्याचं नाव घेतलं नाही तर मग तो बोलला राहा, मग भांडण. बरोबर नाही का? असं व्हायला नको पाहिजे. तुम्ही धम्म परिषदेला याप्रमाणे अनुरूप करा, तरच तुमच्या धम्म परिषदेची साफल्यत आहे, तर तुम्ही करत असलेले संपूर्ण कार्य सुंदर आहे. तुम्हाला एवढा सुंदर असा संघ मिळतो. श्रमणाच्या दर्शना, श्रमणाचे दर्शन मिळणे फार दुर्लभ आहे, आणि ते खूप दुर्लभ असल्यानं श्रमण संघ जर तुम्हाला दिसत असेल तर ते खूप पुण्य आहे, ते खूप मंगल आहे. 38 मंगलापैकी एक मंगल आहे. आणि एवढा मोठा संघ जर तुमच्या ठाई असेल तर किती मोठी ही पुण्याची गोष्ट आहे, की तुमच्या गावाचं किती पुण्य लाभ आहे. आणि एवढं असल्यानंतर आम्ही अभागी बनलो नाही पाहिजे, आम्ही अभागी बनणार नाही याच्याकडे वाटचाल केली पाहिजे. तर सर्वप्रथम तुम्ही इथे संकल्प घेतला पाहिजे की यानंतर जे कुठली आम्ही धम्म परिषद घेऊ, ती धम्म परिषदेचे आमचे 3 मुख्य उद्दिष्ट राहील. कुठले? पहिलं की आम्ही काय करेल, आम्ही आमच्या धम्म परिषदेमध्ये त्याचं उद्दिष्ट पहिलं राहील की धम्माचे सामाजिक नैतिक तत्वे समाजामध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करू. काय करसाल? प्रयत्न करसाल की नाही? हो की नाही? जोराने बोला, हो की नाही? आवाज नाही आला. हो की नाही? नक्की. आणि त्यानंतर दुसरं, अंधश्रद्धा, जातीयता, विषमता यावर विवेकाधिष्ठ टीका तो मंच करतोय की नाही, हे जर करत नसेल तर मात्र ती धम्म परिषद नाही. तो टीका करत असेल, ते टीका करेल याचं आम्ही आयोजन केलं पाहिजे. आणि लोकशाही, संविधानिक मूल्ये याची धम्माशी सुसंगता कशी आहे त्याचे सांगड घालून देण्याची विचार प्रणाली आम्ही इथे ठेवली पाहिजे. या अनुरूप आम्ही धम्म परिषद राबवावी. त्याच्या आराखडा असावा. स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न त्या धम्म परिषदेमध्ये उभे असावे आणि त्या प्रश्नांवर ते बोल असायला पाहिजे. म्हणजे लोकांमधला धम्माच्या प्रती असलेला जो गैरसमज आहे, ज्यामुळे धम्म लोक आचरण करत नाही, तो त्यांच्यामधला निघून जाईल आणि लोक धम्माच्याकडे वळायला लागेल. आणि धम्म हा खूप मोठ्या प्रमाणात कल्याणकारी आहे आणि तो तुमच्यामध्ये येऊन तुमच्यामध्ये एक समाज परिवर्तनाचं काम घडायला लागेल. त्या अनुरूप आपण आपलं जीवन जगावं, त्यानुरूप आपलं कार्य करावं. आणि आयोजक कसा असावा यासाठी सांगितलं की त्याने बुद्धाच्या प्रति श्रद्धा, धम्म परिषद जर म्हटली त्याची बुद्धाच्या प्रति श्रद्धा असावी, धम्माच्या प्रति श्रद्धा असावी, संघाच्या प्रति श्रद्धा असावी, आर्य उपोषित व्रताचा तो पालन करणारा असावा, अल्प बाधिक तो असायला पाहिजे, अल्प आजारी तो असावा, त्यानंतर शील संपन्न असावा, प्रज्ञावंत असावा, बहुश्रुत असावा, त्याला धम्म मोठ्या प्रमाणात माहिती असला पाहिजे. नाही तर आम्ही बोलताना तर खूप मोठ्या प्रमाणात आयोजन करतो पण धम्माचा अ ब कडही आम्ही सांगू शकत नाही, तेवढं नसलं पाहिजे.
धम्माचंही त्याने आयोजन करताना तो बहुश्रुतही तो असला पाहिजे. त्यानंतर त्याच्या चित्तामध्ये कुठल्या प्रकारचा राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर नसायला हवा. तो रिड्यूस कसा होईल थोडा थोडा त्याच्याकडे त्याने वाटचाल करायला हवी. आणि त्यानंतर त्याचं जीवन इतरांसाठी प्रेरणा देणार असलायला हवं. हे सर्वात महत्वाचं. नाही तर धम्म परिषद आयोजन करतोय नाही का, आता आयोजक आता बोलायला काही पाहिजे नाही आपण. काय तर धम्म परिषद आयोजन करतोय आणि एकीकडे गुटखा खाऊन आणि एकीकडे भोंदेजी पाहिजा चला ना जेवण करायला, नाही का, असं नसायला पाहिजे. बरोबर नाही का? चला बसा वरत, नाहीतर दारू पिऊ नाही. त्याचं जीवन आम्ही धम्माच्या प्रवाहामध्ये आलो ना तर तुमचं जीवन इतरांना प्रेरणा देणार असलं पाहिजे. आम्ही काय बघतो म्हणते अश्वजित जेव्हा परिवर्जित झाले जीवनमुक्त त्या अवस्थेला शांत चारिका बघता बघता काय झाला, सारीपुत्र त्यांच्याकडे प्रभावित झाला आणि ते श्रोतापन्न अवस्थेला झाले. त्यांची चर्या बघता बघता ते तर प्रवचित नव्हते पण त्यांची चर्या बघून मोगलायन हे सुद्धा एक ग्रस्त होता. त्या चर्येचा प्रभाव त्याच्यावरती एवढा पडला की तो सुद्धा जीवनमुक्त बनला. तुमचं जीवन इतरांना प्रेरणा देणार असलं पाहिजे. ते परिवर्तन आहे. दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी म्हणजे काय करावं याप्रमाणे आम्ही इतरांना प्रभावित करण्याचं आमचं जीवन इतरांना प्रेरणा देणारं कसं करू याच्याकडे आम्ही वाटचाल करणे ही त्यातील एक पाऊल आहे. तेच म्हणजे पूर्ण दरेकाला दरेका नव्हे. ते पाऊल आम्ही कसं आमच्यामध्ये उतरू याच्याकडे वाटचाल करावी हवी. हे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. या अनुरूप जर तुम्ही धम्म परिषद राबवत असाल तर राबवा बाबू हो. अन्यथा पैसा गोळा करणं आणि धम्माच्या नावानं काही खपून घालणं हे मात्र करणं बंद करा. याने केवळ मनोरंजन होते, परिवर्तन होत नाही. केलेला खर्च पूर्ण व्यर्थ आहे, आउटपुट मात्र शून्य आहे. जर तुमचं आउटपुट पाहायचं असतं तर आज भिक्षूंच्या प्रवचनासाठी हे पूर्ण पेंडॉलच भरून पाहिजे होता. पण आज जर हा पेंडॉल भरून नसेल याचा अर्थ आहे की तुम्ही केलेल्या परिषदाचं काय नाही आहे, मग आउटपुट हवं त्याप्रमाणे तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे. तिथे संध्याकाळ होईल, गाणेवाला येईल, पूर्ण तिथं नगर हे पूर्ण महल आपल्याला भरलेलं पाहायला मिळेल. त्या प्रकारे व्हायला नाही पाहिजे. धम्म श्रवण करा. परिवर्तनाची खरी चळवळ आम्हाला राबवायची आहे. कारण आज जर तुम्ही लढले नाही तर खरं नाही. वर्तमान पिढी ही जर लढली नाही तर भविष्याची पिढी ही वर्तमान पिढी ही जर लाचार असली तर भविष्याची पिढी गुलाम बनते. म्हणून आजच्या पिढीने लढणे गरजेचं आहे आणि ते लढा सम्यकतेचा असायला हवा. यासाठी धम्म तुमच्या ठाई असणे आवश्यक आहे. धम्माच्या नीतीवर जर नीती संपन्न व्यक्तिमत्व, एक व्यक्ती सुधारला की तो घर सुधारवतो, घर सुधारलं की एक व्यक्ती सुधारला की परिवार सुधारतो, परिवार सुधारला की गाव सुधारते. असं करता समाज सुधारतो, समाज सुधारला की गाव, करता करता राष्ट्र सुधारायला लागते. ही सर्व प्रगतीची सुरुवात आपण स्वतःपासून करावी. हा संकल्प घेऊन जर आम्ही इथून जाऊ तर निश्चित परिवर्तन घडू. आणि आमच्यामध्ये असलेला पोट जातीचा जो विषय आहे तो आम्ही कसा संपुष्टात आणू याच्याकडे आम्ही वाटचाल करायला हवी. तरच आमचं कल्याण आहे, तरच आमचं मंगल आहे. तर आम्ही हे जे काही धम्म परिषद करतोय त्याचं आयोजन आमचं साफल्यपूर्ण आहे. एवढे वरिष्ठ भिक्षू अजून सुद्धा आहे, ते सुद्धा बोलणार आहे. ते सुद्धा तुम्हाला मौलाचं अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन तुम्हाला करेल, धम्म तत्वज्ञान तुम्हाला देईल. कारण बहुवंशी धम्म आम्ही सेवा ऐकू, एका अंगाने धम्म ऐकला तर तेही कल्याणकारी होणार नाही. याप्रमाणे आपण आयोजन करावं आणि अनुरूप आपले धम्म परिषदेचं स्वरूप असावं हीच मी तुमच्या प्रती मंगल कामना करतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलाची कामना करतो. केलेल्या पुण्याने आपण सर्वांचे मंगल हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं.